ह्या जावाई धोंडे खा. धोंडे एवढं मोठं वेळ हॉटेल आहे तुमचं बल्लाट हॉटेल नांदेड हातगाव रोडला आणि तुम्ही फक्त गावाला धोंडे द्याल. मला 5 ग्रामची सोन्याची अंगठी पाहिजे. असे धोंडे खात नाही मी. हे धोंडा खाऊन तर बघा जावाई. हे धोंडा याच्यात तुम्ही काय सोन्याची अंगठी टाकता का हो? काय हो नुसते धोंडे. सासरी बा तुमचे पाय पडा पाय पडू द्या पडा जावाई जावाई आव जावाई. पाया पडू द्या सासरी बुवा. तुमच्यासारखा किती पाप केले की तुमच्यासारखा सासरा भेटला मला. सासरी बुवा किती ग्रामची होय आणखी? 5 ग्रामची होय 5 ग्रामची. लगेच जाऊन सोन्याला नाही अहो तुमचीच होय बापा पडून ना धोंडे खाऊन जा. अगोदर सोन्याला पैसे चेक करून येतो सोन्याची होय की नाही मग धोंडे खातो. तुमचा काय भरोसा नाही. हॅट हॅट उतरा गाडीच्या खाली उतरा. मग 2 महिने सांभाळायचे झाले. आता इथून पुढे आता तू सांभाळ बाबाला. 2 महिने? अरे 3 महिन्याची बोलणी होती ना बाबाला सांभाळायची. माझ्या हिश्श्याची 2 एकर जमीन जास्त दिली आहे तुला बाबाला सांभाळायची. काय 2 एकर जास्त? अबे तुला माझ्यामुळं नोकरी लागली. त्या 2 एकर मध्ये काम केल्यामुळं मी. अरे मी स्वतःच्या मेहनतीवर लागलो आणि मला हे 2 एकर विकायची आणि बायकोच्या नावावर पुण्याला प्लॉट घ्यायचा आहे. हे देवा, मला वाटलं म्हातारपणी माझ्या आधाराची काठी बनून राहतील. हे तर मी पसाऱ्यासारखी वाटणी करायली. बाबाला मयाच्यानं सांभाळणं होत नाही. तुझ्या इकडे राहू दे. तुझ्याच्यानं सांभाळणं होत नाही. अरे मयाच्याने सांभाळणं होत नाही. असा सांभाळत नाही तू बाबाला. आज मी सांभाळ. काही सांगू नको ते. तू हा, सांभाळ. नाही नाही मी ऐकत नाही. आज तू सांभाळ. ते मला सांगू नका. मग 2 महिने झाले आता तुझी बारी आहे. काही सांगू नको तुम्हाला. बाबा, जिथं माझं कोणाला वजवत नाही ना तिथं चाललो मी. बाबा तुम्ही काहून काय बोलत ना? जेव्हा पोटची पोरं राहत नाही तर बोलून काय फायदा बाळा. बाबा मी पण येतो तुमच्या संग. बाळा, तू लय लहान आस रे. बाबा मी पण एक दिवस मोठा होईल. हॅलो, काय नाही रे, गावातली लाईट गेली न ते काळ तोंड वाईच्या हिंडायले बघ गावानं उघडच. एखादं लहान लेकरू भेन त्याला बघून काय कर, त्याला बॅटरी गिटर दाबून बघून त्याजवळ बसव त्याला. हा धरून ठेव, मी यायलो. भाऊ काहाला कोणाला फोन लावायला? त्या काही तर वैजरा त्याचं उगत नाव बदनाम करायला. इथं ए रताळ्या, इथं जायचं बोलायचं की जरा तरी. मी गावात फेल्डी लावली की तुला धरायची. भाऊ फोन चालू असताना काम बोललो ना माहिती का? मी ऐकू लागलो तुमचं आणि मला अपेक्षा नव्हती तू एवढं बोलशील. फिल्डिंग लावलाय मी गावामध्ये धरून तो वैजनाथला म्हणून. मला आता माहीत लाज वाटायली बाहेर हिंडायची. तुम्ही इतकं हे करायचे. वैजनाथ, आता झालं गेलं, जाऊ दे बाबा. सॉरी म्हणतो मी. मला तसे कपडे काढून हिंडू नको रे. चिंता थोडीच आहे ना तुला. भाऊ लाईट गेली तरी मी कोण्या कोपऱ्यात जाऊन झोपत असतो. किती मच्छर डसू सड झोपीत असतो. होय, तू कान्या कोपऱ्यात कोणत्या जाऊन झोपलास तर मच्छराला गटच नसते ना का? मच्छर येड्या हुडकीत असते. झालं रे मी तुम्हाला बोले जा नका. मला फोन लावून बोलवायचे. चल ना इकडे जाऊन तिकडे माणसाचा चिवाऱ्या राहिले तो उगाच करायचं म्हणून. चल बरं भाऊ पटकन शेताला लिहून लागाले. मी डबा बी आणलाय. अरे का तोंडे, तू काय भाकरी किरी थापा गेलता का रे? घंटा झाली इथं तू बाय की मी ती वाट बघत. इतका टाइम लावतीत काय? ते बाळासाहेब कुठे गेले? भाऊ बाळासाहेब 7 वाजल्यापासून एरीत जाऊन बसलेला आहे आपली वाट बघत. चल बरं पटकन. त्या बाळासाहेबाच्या डोसक्यावर काय परिणाम झाले का काय रे? 7ला कुठे जात असेल काय शेतात? थांब जरासं बसू दे. येड्या म्हणजे वागायचं बुवा माईच्या नाही लेकर. चल पटकन पट. बाळासाहेब कुठे? त्या हिरो आसन बसलेला. बाळासाहेब, वाटर हांडली काय एखादी? नाराज पडस पालता. काय मायला कुचळे तरी तुम्ही? मला सकाळी म्हणले 10 वाजता येतो. मी सकाळी 7 वाजल्यापासून इथे येऊन बसलेलो आहे. आता दुपारचे 2 वाजले तरी काय नाही. बरं बाळासाहेब, एक सांग, तुला सकाळच्या 7ला कोणी म्हणलं रे? आम्ही तुला म्हणत होतो का ना हाला जायची पोहायला? तुला आगावचा शार्पणा कराय कोण सांगते रे? बरं चल पोहायला आता. ए बाबा, मी नाही पोहा येणार.
सर सकाळचा मी इथं उपाशी त्या वैजाच्या हातातली भाकर द्या नाही तर मी डोक्यात फोडून देतो या दगडा होता. हे हाट मी देईन याला भाऊ डबा यानं काय येऊन काय केले काय काम आपण देत ना डबा मला आणला खायला आणि इकडे गाडी चाबी मी जायलो घरी. ए काय या? मी गाडी चाबी देत नसतो कोणालाच. तुला गाडी आणण्याचीच मोठी गोष्ट. जाय पाय ना. ए भाऊ मी मला आणला डबा खायला भिकार चोटाना देणे मी मला भूक लागली मीच खाणार डबा. हाट अरे मला काय त्या डब्यावर समज नाही रे. त्याला द्या त्या हिरीत फेकून. तू माझ्या गाडीची चाबी काय मागायला रे? ए मी जेवण डबा जांभळी खाली ठेवतो घासून या रे घरी. मी सोयऱ्याला समजा सांगून ठेवलं रात्रीच्या चोरी करते आता कांड्या कोण करते फवता रात्रीच्या. पण दिवसाचा आदमत होतो ना तू या धसकट्याला आणलं एवढ्या. अहो दिवसा कांड्या करायला लोक होत ना तुम्ही सोयऱ्याला सांगून ठेवलं मी तुम्हाला दोघांना आणत नव्हतं मला भय वाटते म्हणून आणलं सांग. अहो आम्ही सोयरे हो सोयरे आम्ही चोर नव सोयरे हो सांगा ना ते सोयरे हो आम्ही सोयरी केला आलतो. तिकडे गेले तुला म्हणतो रे दिवसा जाऊ सोयरी केला. दिवसा कांड्या करायला म्हणून येतो का आलो सोयरी केला. पळायची अवधू. अलग अलग पळा एका जागी पळू नका मी लपतो इथं. हे बघ अब्दुल दोन पळाले तिकडे एकाचा काय पत्ता नाही बघ एक कोठं तरी दबलं बघ. तेव्हा एकदा यायचं तावडीतून वाचू डबल लग्नाचं नाव करत नाही मुंजा ना तुम्हाला काय दिसला सापडला. अहो, गप चला, हा. सोयरे हो सुगा सुगा तोंडात माथू टाकू चुकून रात्रीच्या डबल जिंदगी सोयरी केला येत नाही.